तर मित्रांनो आजपासून आम्ही ब्लॉग बनवणार होतो, पण आमच्या मळ्यात गेल्यावर असलं काय घडेल असं आम्हाला वाटलं पण नव्हतं. आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत. मित्रांनो आज चौकात आल्यावर शार्दूल म्हणला आज जरा एक ब्लॉग काढा. मग काय काढला मोबाईल आणि चालू केला. तोपर्यंत शिरजित पण आलता पुण्यात. शिरजित म्हणला मी पण येतो मळ्याला. मी म्हटलं चल. मग काय हे आला नाही आणि कधी पनवत लागलं ना असं झालं काय. कस तर गाडी चालू केली आणि पोहोचलो मळ्यात पोहोचल्यानंतर मी आणि शार्दूल म्हटलं मोटर बंद करून येतो. तोपर्यंत शिरजित म्हणते आली कधी नाही ते पुण्यात जरा फिरून. मग काय घरात जाऊस तोपर्यंत शिरजितनं मग ना हाकच मारली. हाक मारल्या म्हणल्यावर कस तर लांबड्या ढेंगा टाकत गेलो बाबा. तिथे गेल्यावर असलं काय होईल वाटलं पण नव्हतं. तिथे गेल्यावर शिरजित निम्मा गारच. मग काय एक गोष्ट आठवली. शिरजित हाय तर पनवत. खरंच आम्हाला असलं काय होईल असं वाटलं पण नव्हतं. गेल्यावर बघतोय तर काय कोणी तर आमच्या रानात जादू राहणार. तोपर्यंत आमच्यातला शिरजित तर पहिलाच बेला होता. तोपर्यंत मला पण जरा जरा भीती वाटत. शिरजित जाऊ नको म्हणतो तरी आमच्यातला शार्दूल बंडा म्हणते ही सगळी मोहमाया असतात तरी तसं म्हणत घुसला. बंडाला नको नको म्हणत शेवटी त्यानं हातच लावला. मग काय हे ऐकते. मग काय लिंबू सापडल्यावर काय बंडा म्हणते लिंबू पाणी करून पे. त्यापुढे त्या मडक्यात बघतोय तर काय गायचपची पुडी साप. हे बघून माझा पण विश्वास उडला. याच्या पुढचा जर पार्ट तुम्हाला बघायचा असेल तर फॉलो करून घ्या. नेक्स्ट पार्ट लवकरच.